कॅमेऱ्याचा वापर करून फोटो काढायचा तर प्रत्येकाला लागले. पण तुम्हाला माहिती आहे का, त्याच कॅमेऱ्याचा वापर करून आज आपण सिनेमॅटिक व्हिडिओ आणि रील्स कसे शूट करतात हे आपण बघणार आहोत. खरंच आज आपण बघणार आहोत सिनेमॅटिक व्हिडिओसाठी जेवढे पण टिप्स आणि ट्रिक्स आणि त्याचबरोबर कॅमेरा सेटिंगसुद्धा. तर चला बघूया. हा व्हिडिओ बघून तुम्हाला कोणत्याही कॅमेऱ्याने चांगले सिनेमॅटिक रील्स आणि व्हिडिओ काढता येणार आहे. व्हिडिओ शूटच्या आधी तुम्हाला फ्रेमलेस म्हणजे काय हे माहिती पाहिजे, पण त्याच्या आधी व्हिडिओ म्हणजे काय हे तुम्हाला माहिती पाहिजे. एका सेकंडच्या व्हिडिओसाठी तुमच्याकडे 24 फोटो किंवा 24 फ्रेम पाहिजे, तेव्हा कुठे तुमचा व्हिडिओसारखं वाटेल, नाहीतर आजी आजोबातल्या काळातल्या पिक्चरसारखं वाटेल ब्लॅक अँड व्हाईट. एका सेकंडच्या व्हिडिओसाठी तुमच्याकडे 24 फ्रेम पाहिजे. व्हिडिओचे काही लिमिट नसतात. सिनेमॅटिक व्हिडिओ तुम्ही 24 FPS वर शूट करू शकतात, कारण ते बघायला नॅचरल आणि स्मूथ वाटतं. आणि तोच व्हिडिओ तुम्हाला अजून स्लोमो पाहिजे नसेल, स्मूथ पाहिजे नसेल, तर तुम्ही तो 60 FPS वर शूट करू शकता. आणि जर तोच व्हिडिओ तुम्हाला अजून स्मूथ आणि स्लोमो पाहिजे नसेल, स्लो मोशन ॲड करायचे असेल, तर तो तुम्ही अजून वरच्या फ्रेमला जाऊन 120 FPS वर शूट करू शकता. सगळ्यात पहिले तर तुम्ही तुमच्या कॅमेऱ्याच्या सेटिंगवर या आणि तो मॅन्युअल मोडवर आहे की नाही हे पहिले चेक करा. कारण तो जर ऑटो मोडवर असेल आणि तुम्ही तुमच्या फ्रेमनुसार जर मूव्ह करत असाल, म्हणजे लोकेशन चेंज करत असाल, तर तुम्ही तो तुमच्या फ्रेममध्ये लाईट कमी आणि जास्त होऊ शकते आणि तो तुम्हाला आवडणार नाही, कारण जो फ्रेम खराब होऊ शकते. पहिलं तर आपल्याला आपल्या कॅमेऱ्याच्या सेटिंगमध्ये जाऊन आपल्या कॅमेऱ्याची फ्रेम रेट 60वर सेट करायची. कारण 60वर जेव्हा जर सेट केली तर तो व्हिडिओ तुम्ही एडिटिंग करताना एक्स्ट्रा स्लोमो किंवा स्लोमो ॲड करू शकता. मी आता माझा कॅमेरा 60 FPS वर सेट केलेला आहे. त्याचबरोबर मला 3 गोष्टी सेट करायच्या, त्या म्हणजे ISO, ॲपरेचर आणि शटर स्पीड. या गोष्टी तुम्हाला तर माहितीच आहे. जसं तुम्ही फोटोला सेट करता तसं तुम्हाला व्हिडिओला पण सेट करायचं आहे. पण त्याचबरोबर तुम्हाला व्हिडिओ सेट करता शटर स्पीडचा जास्त काळजी घ्यायची, कारण आपल्याला आपली फ्रेम शटर स्पीडच्या कमी नको आहे, नाहीतर आपली व्हिडिओ स्लो वाटेल, आणि जास्त पण नको आहे, त्याने आपली व्हिडिओ जर्क वाटेल. बेसिक रूल असा आहे, तुमच्या फ्रेम रेटपेक्षा तुमचा शटर स्पीड जास्त पाहिजे. जर तुमची फ्रेम रेट 24 असेल तर तुम्हाला शटर स्पीड 50 किंवा 60 ठेवावं लागेल. आणि जर तुमची फ्रेम रेट 60 FPS वर असेल तर तुम्हाला 120 ठेवावं लागेल. शटर स्पीड चुकीचा ठेवला तर काही ठिकाणी फ्लिकर येतात. जसं की तुम्ही लाईटीच्या ठिकाणी काम करत असाल तर त्या ठिकाणी लाईट लुक करत राहते, आणि ते जर तुम्हाला नको असेल तर तुम्ही ISO किती पण ठेवा, पण शटर स्पीड 100च ठेवा. याच्याने तुमचा फ्लिकर गायब होऊ शकतो. याच्यानंतर तुम्ही जसं फोटोला व्हाईट बॅलन्स सेट करतात तसं तुम्ही व्हिडिओला पण व्हाईट बॅलन्स सेट करू शकता. आणि जर तुम्हाला व्हाईट बॅलन्स येत नसेल तर तुम्ही आजकाल खूप साऱ्या कॅमेऱ्यांमध्ये प्रीसेट पण येतात, जसं की शेड, क्लाउडी, शेड, लाईट, डे नाईट, असे भरपूर प्रीसेट असतात, ते तुम्ही सेट करू शकता. जर तुम्ही खूप जास्त शार्पनेस किंवा कॉन्ट्रास्टने शूट करत असाल तर तुम्हाला एडिटिंगला खूप जास्त प्रॉब्लेम येऊ शकतो. आणि तीच जर व्हिडिओ तुम्ही फ्लॅट आणि लॉगवर शूट करत असाल तर तुम्हाला कलर ग्रेडिंगला मस्त जमू शकते. याच्यानंतर तुम्ही व्हिडिओसाठी कोणती लेन्स वापरता हे पण महत्त्वाचं आहे, कारण त्याने स्मूथ आणि क्वालिटी दिसून येते. आता तर आपल्या कॅमेऱ्याचं सगळ्या सेटिंग करून झालेलं आहे. तर आज आपण शूटिंगचे 3 प्रकार बघू. तसे प्रकार तर भरपूर असतात, शूटची पद्धत पण भरपूर वेगळी आहे, पण आज आपण 3 पद्धती बघणार आहोत. पहिलं तर हँडी. तुमच्याकडे जर गिम्बल, ट्रायपॉड नसेल तर तुम्ही ते शूट हँडी घेता आणि ते तुमचे व्हिडिओ शेकी जास्त होऊ शकतात, म्हणजे व्हिडिओ हलवू शकतात. जर तुम्हाला कोणत्या फ्रेममध्ये मोशन दाखवायचे असेल आणि फोकस फक्त तुमच्या सब्जेक्टवर असेल तर तुम्ही तो व्हिडिओ स्टिल घेऊ शकता. जसं की मी घेतो आहे, समोर व्हिडिओ चालू आहे, सब्जेक्ट मुवमेंट करतो आहे. हा व्हिडिओ ट्रायपॉडने घेतलेला आहे. याच्याने तुमच्या सब्जेक्टवर फोकस राहील, कॅमेरा मुवमेंटवर नाही. आणि तुमच्याकडं ट्रायपॉडसुद्धा नसेल तर तुम्ही प्लेन जागी कॅमेरा ॲडजस्ट करून व्हिडिओ काढू शकता. हे शूट जास्त करून इंटरव्ह्यूमध्ये वापरलं जातं, का जसं की मी तुमच्याशी बोलतो आहे आणि फ्रेमसुद्धा हलत नाही आहे आणि तुमचं सगळं लक्ष माझ्याकडे. लास्ट आहे गिम्बल. गिम्बलच्यामध्ये तुम्ही कोणतेही व्हिडिओ घेऊ शकतात, ते पण एकदम स्मूथ पद्धतीने. गिम्बलचा वापर करून तुम्ही कोणताही व्हिडिओ मुवमेंट इझी घेऊ शकतात. जसं की एखादी बाईकवरून तुम्ही पळताय किंवा बाईकवर बसून तुम्ही शूट करताय आणि तोच जर व्हिडिओ किंवा रनिंग शॉट घेताय, ते तुम्हाला गिम्बलच्यामध्ये एकदम स्मूथ जमू शकतं. आणि मला माहिती आहे जास्त करून गिम्बल कोणाकडे नसते, त्यामुळे माझ्याकडे जरा 3 आयडिया आहे, ते मी तुम्हाला सांगणार आहे. जर तुम्ही व्हिडिओ शिकताय तर तुम्ही ट्रायपॉड किंवा गिम्बलचा वापर करून व्हिडिओ शिकला पाहिजे, याने तुमचा व्हिडिओ नेक्स्ट लेवल होऊ शकतो. आता तुम्ही बघू शकता, मी एक व्हिडिओ ट्रायपॉडच्या मदतीने शूट केला आहे आणि एक व्हिडिओ
गिम्बलचा वापर करून मी शूट केलेला आहे. या आहेत सगळ्या सेटिंग ज्या तुम्ही शूट करायच्या आधी ठेवले पाहिजे. आता मला असं वाटतंय व्हिडिओमधून तुम्हाला थोडी का होईना माहिती भेटली असणार. तर घ्या कॅमेरा आणि करा शूट जे तुम्हाला आवडेल, चालताना, बोलताना, खेळताना सुद्धा, कारण सिनेमॅटिकमध्ये सगळं चालतं. थँक्यू माझा व्हिडिओ बघितल्याबद्दल. मला असं वाटतं तुम्हाला काही ना काही नक्कीच शिकायला भेटलं असणार. जर तुम्हाला काही डाऊट असेल तर खाली कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की विचारा. आणि जर चॅनलला नवीन असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. बाय.